चांगलं पण आलेलं आहे असं माझं मत आहे. कारण शेवटचं बोलणं केलं तुमच्यासोबत काय नाही. परवा मुंबईला जेव्हा मीटिंग होती त्या दिवशी म्हणजे फोनवर झाली चर्चा. म्हणजे मी मुंबईत आहे, मी बाहेर गेली आहे तर त्यामुळे मुंबईत आहे आणि मी मुंबईत डायरेक्ट प्रयागला चाललो. त्यांनी मला एवढं सांगितलं. तो शेवटचा माझा कॉल होता. त्यांचा परत मी बोलणं झालं आहे माझ्याकडे आणि आम्ही राजकारणात सगळं एकत्र आम्ही केलो आणि त्याच्यावर मी ह्या 2-3 महिने जास्तच जवळ गेलो होतो आणि फार काही काम करत होतं. ठीक आहे, दगडून पडला तर त्याला घाळ झाला, वाघ होता एवढंच आम्ही होऊ शकतो. त्यापेक्षा जास्त त्यांनी अनेक दिनचर्या सुरू केली, अनेकांना भेटणार. येस येस त्याचे रेग्युलर काम काय स्वभाव तुम्हाला म्हणजे जवळून तुम्ही बघितला काय त्यांना मी म्हणणार तुम्हाला की कॉम्प्रोमाइजची भावना त्यांच्याकडे फार होती. एखाद्या विषयामध्ये आपण समजा की आपण अडून राहतो काही गोष्टीमध्ये, मग ते अशा वेळेला अडून राहतो. त्यावेळेला सांगायचं की ठीक आहे सुधीर एक कॉल तुम्ही माझा. आता मी जेव्हा शरद पवार पार्टी सोडायची चाललं होतं त्यावेळेला ते मला म्हणाले की तुम्ही या माझ्याबरोबर, मी आहे तुमच्याबरोबर, आपण काम करू. म्हणजे नेहमी कॉम्प्रोमाइजची भावना, सामाजिक समाजाची भावना त्यांच्याकडे होती. थोडं मला चांगलं माहिती. आणि या संदर्भात पवार साहेबांशी काय चर्चा झाली, आता वार्ता कळाली आहे? मी खोटं वाटेल तुम्हाला की जो पण मी इथे कन्फर्म करत नाही तर त्यांना बोलणं मला योग्य नाही म्हणून मी मुद्दाम फोनवर केला नाही. आता मी जाऊन त्यांना फोन करेन आणि आता देवेंद्र आमदारांनी सांगितलं की ते फ्लाईटनी ह्याला येतात, एअर ॲम्ब्युलन्स येत आहेत आणि मग 3 वाजता मी इथं एअरपोर्ट असले तर भेटू. इन बिटवीन दॅट मी बघतो पवार साहेबशी बोलतो. अशी एक म्हणजे माहिती मिळते की कुंभमेळ्याला मोठी गर्दी आहे, त्यामुळे कसं नियोजन सुरू आहे? डायरेक्ट एअर ॲम्ब्युलन्स नाही, तिथल्या CMC डेप्युटी CMCचं बोलणं झालेलं आहे आणि काय देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः त्यांना मदत करतात. देवेंद्र त्यांना बोलल्यानंतर ते आमदार मदत करतात. 3-4 वाजेपर्यंत 4 सोलापूर आहे, 4 वाजेपर्यंत सोलापूर आहे.